एवढं सांगितलं तुम्हाला. शंकर मामा इकडे आहे ना. बरं बरं मला थांब मी महाराज सांगितलं तसं मला करू आपली श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पायी पालखी सोहळा साई प्रतिष्ठान ओम साई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने 18 तारखेला डिंगोड या ठिकाणी भव्यदेव अशी मिरवणूक पार पडली संध्याकाळी. त्या मिरवणुकीनंतर पालखी साईबाबा मंदिर साईधाम वस्ती या ठिकाणी ठेवण्यात आली. त्यानंतर 19 तारखेला सकाळी 9 वाजता तेथून पालखीचं प्रस्थान शिर्डीकडे झालं. त्या ठिकाणी आपले 4 मुक्काम होतात. आज आपण या ठिकाणी शिर्डीच्या मागे कोराळे या ठिकाणी मुक्कामाला थांबणार आहोत. अतिशय सुंदर असं नियोजन. सर्व युवक, या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीमध्ये जवळजवळ 99% युवकांचा सहभाग आहे आणि एवढे मोठे युवक या पालखीत असताना अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि कुठेही धिंगाणा मस्ती न करता एक लाईनीमध्ये सर्व साईभक्त चालतात. देवाचा गजर चालतो. दररोज संध्याकाळी आणि दुपारी भजनाचा कार्यक्रम असतो. दत्तसेवा भजन मंडळ या पालखीत सहभागी दरवर्षी असतं. हे पालखीचं 14 वर्ष. अशा सुंदर रीतीने काही ज्येष्ठ नागरिक असतील, काही तरुण वर्ग या पालखीमध्ये हिरेने भाग घेतात आणि आमच्या साई प्रतिष्ठानचे शंकरमामा असेल, नवनाथ भाऊ असेल, कानशेठ असेल, सर्व मान्यवर असतील, बरेचसे कार्यकर्ते, बाळासाहेब ठाकूर असतील. अतिशय सुंदर असं नियोजन असतं. ही पालखी चालू करण्यामागचा हेतू या साई प्रतिष्ठानचा ओम साई मित्र मंडळाचा एवढाच की तरुण वर्गाला एक वेगळी दिशा आणि वेगळं नियोजन आणि चांगली शिस्तबद्धता लाभावी म्हणून ही पालखी सोहळा चालू केलाय. हा पालखी सोहळा 14 वर्ष असाच आयुर्वेद चालू राहिलाय आणि याही पुढे भविष्यात कोणी असो किंवा नसो हे बाबांचं काम हे असंच चालू राहणार अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि बैलजोडीचा जो मान होता सलग हे 5 वर्ष होतं, विश्वास आंबले यांनी हा मान घेतला होता. त्यामुळे त्यांचंही या पालखी सोहळ्यातर्फे त्यांना धन्यवाद. सर्व बैल मालकांना, सर्व साई भक्तांना धन्यवाद. ओम साईराम. एक आभार मानायचे म्हणलं तर आपल्याला जे 5 दिवस अतिशय सुंदर असे जेवणाचं नियोजन असतं ते गणेश केतन शिंदे, गणेश भाऊ शिंदे यांचं नियोजन असतं. अतिशय अल्प दरात म्हणलं तर हरकत नाही, म्हणलं तर फुकट अतिशय सुंदर असं जे 5 दिवस नियोजन करतात. नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, चपात्या म्हणलं तर चपात्या, पुऱ्या म्हणलं तर पुऱ्या, डाळभात म्हणलं डाळभात, श्रीखंड म्हणलं श्रीखंड, पुरी भाजी, पावभाजी, खिचडी असे चांगले चांगले मेनू या पालखीमध्ये, मासोळी असे चांगले चांगले मेनू ते सर्व साई भक्तांना खायला देतात. त्यांनाही या पालखी सोहळ्यातर्फे आभार, त्यांचेही धन्यवाद.